गर्डल बिटल कसा ओळखायचा आणि खोडमाशीत आणि गर्डल बिटलमध्ये काय फरक असते या तुम्हाला दाखवतो। पहिले पहा, इथे झाड पाहून घ्या, झाडानं मान टाकलेली आहे, शेंडा असा वाकलेला आहे, झाडाचे पानं कोमिजलेले आहे, हिरवेपणा जरी असेल तरी कोमिजलेले आहे। अशा पद्धतीचं जर झाड झालं असेल, सगळ्यात पहिले पहा या फांदीवर कुठं डंक दिसते का? हे डंक असं पाहत पाहत जायचं। इथे तुम्हाला दोन खाचे दिसते, पहा इथं खाचा मारलेला दिसते आणि इथं खाचा मारलेला दिसते। हा जो खालचा खाचा मारलेला याला असं तोडून घ्या, तोडून असं हातात घ्या आणि त्यानंतर याला असं उभं चिरून घ्या। याला ज्यावेळेस तुम्ही असं उभं चिरता त्यावेळेस तुम्हाला याच्यात अळी सापडते, छोटीशी आहे माशी। ठीक आहे, एक बारीक तुम्हाला पिवळी अळी दिसत आहे याच्यामध्ये, याला म्हणतात गर्डल बिटलची अळी, म्हणजे चक्रभुंग्याची ही अळी आहे। आता खोडमाशी आणि चक्रभुंग्यात काय फरक असतो तुम्हाला सांगतो। खोडमाशी एवढ्या जाड्या डांगईवर फांदीवर कधी अंडे टाकू शकत नाही किंवा छिद्र पाडू शकत नाही, ते पाडते अशा छोट्या छोट्या फांदीला, म्हणजे एकदम लहान अवस्थेत झाड असताना, म्हणजे पहा या अवस्थेचं ज्या झाड असते, या अवस्थेचं किंवा या अवस्थेचं, त्यावेळेसच फक्त ते प्रादुर्भाव करू शकते। झाड मोठं झालं, खोड मोठं झालं, त्यानंतर ते प्रादुर्भाव करू शकत नाही। तर मंडळी, हे ओळखायला शिका आणि त्यानंतर मग त्यासाठी काय उपाययोजना करायच्या ते तुम्ही समजून घ्या। नसल माहीत तर ॲग्री पॉवरची व्हिडिओ पाहत चला। धन्यवाद।